नमस्कार, तुम्ही पाहत आहात मुंबई न्यूज 9। काही खास बातमीने सुरुवात करूया। महाराष्ट्रात 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुका होत आहेत। या निवडणुकांसाठी सर्व पक्ष प्रचारात व्यस्त आहेत। दरम्यान राज्यमंत्री नितेश राणे यांच्या एका निवेदनात स्पष्टपणे म्हटले आहे की जर शिवसेना जिल्हा परिषद निवडणुकीत विजयी झाली तर विकास प्रकल्पांसाठी निधी थांबवला जाईल। रविवारी एका निवडणूक सभेला संबोधित करताना मंत्री नितेश राणे यांनी विरोधी शिवसेनेवर निशाणा साधला की जर विरोधी पक्षाचे उमेदवार आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत विजयी झाले तर त्यांच्या भागातील विकास प्रकल्पांसाठी निधी थांबवला जाईल। मी निवडणूक चिन्हे दिल्यानंतरच निधी जारी करतो, असे राणे यांनी रविवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीच्या फोंडा मतदारसंघात प्रचार करताना सांगितले। त्यांनी तेथे एका सभेला संबोधित करताना म्हटले की मी निवडणूक चिन्हे ओळखल्यानंतरच निधी जारी करतो। जर मला कमळ, धनुष्य, फूल किंवा शिवसेनेचे निवडणूक चिन्ह दिसले तर निधी त्वरित मंजूर केला जातो। पण जर चुकून जळत्या मशालीचे निवडणूक चिन्ह दिसले तर मी आधीच मंजूर केलेला निधी देखील कमी करू शकतो। राणेंचा उल्लेख स्पष्टपणे उद्धव ठाकरे आणि शिवसेनेकडे होता, ज्यांचे निवडणूक चिन्ह जळत्या मशाली आहे। मंत्री राणे म्हणाले की जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका एकतर्फी होत आहेत आणि मतदार विरोधी उमेदवारांना पाठिंबा देण्याची गरज आहे का असा प्रश्न विचारत आहेत। स्थानिक निवडणुका त्यांचे खासदार वडील नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या जात आहेत असे ते म्हणाले। पुढील 5 वर्षे जिल्हा त्यांच्या नेतृत्वाखाली राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। भाजपला उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची चिंता नाही असेही ते म्हणाले। निवडणूक प्रचारादरम्यान त्यांचे उमेदवार क्वचितच दिसत होते आणि काही लपून बसले होते असा दावा त्यांनी केला। निवडणुकीनंतर त्यांना निधीसाठी पुन्हा आमच्याकडे यावे लागेल असे ते म्हणाले। महाराष्ट्रात 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुका 7 फेब्रुवारी रोजी होणार आहेत आणि 9 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे। सध्या राज्यात जोरदार निवडणूक प्रचार सुरू आहे। सर्व पक्ष विजयासाठी पूर्ण ताकद लावत आहेत। आतापर्यंतच्या बातम्या एवढ्याच आहेत। अशाच प्रकारच्या बातम्यांसाठी आमच्याशी संपर्कात रहा। आमच्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।